काय बेवकूफ आहे तो अजय. चक्क बहिणीचं लग्न आहे सांगितलं आणि नाही. 25,000 रुपये काढले. ए हं. एक काम कर ना, अरे बोल ना बोल. असंच त्याला आणखीन एखादं कारण सांग ना. हं, गडगंज पैसा आहे त्याच्याजवळ, हं. त्यातले 4 पैसे आपल्याला मिळाले तर काय हरकत आहे. असं म्हणतोस? हं. ए पण मला नाही वाटत आता तो मला जास्त पैसे देईल. का नाही देणार? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना. हो रे, तो वेडा माझ्याशी लग्न करायचं म्हणतोय. लग्न हो. आणि तुझ्याशी हं. काय वेडबीड लागले नाही ना त्याला. चल रे, मी बघ कशी फुटवते त्याला. अजय, तू? पैशासाठी माझ्यावर प्रेम केलंस? नाही रे. मला फसवतेस? हा? डॉक्टर, काय झालं डॉक्टर? Oh, don't worry. Everything is okay. काय रामू, काय करतोस इकडे? काय नाही ते आपले हे जा जा, कामाला जा, चल. हं? हो. नको बिसरू संकेत मिलनाचा, नको बिसरू, नको बिसरू संकेत मिलनाचा. शालू चहा घेऊन ये साखरेचा. बाबाच्या हात यार. आज फार खुशी दिसतेस. बाबा, तुम्हासनी ना आज एक चांगली बातमी ऐकवायची हाय. सांग 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 सांग. सांगू? हा. आपला अजय ना, अजय हा हा. तो ना शिल्पा संग लगीन करणार हाय. वा वा वा, झकास. नाहीतरी त्या अजय सारख्या गाढवाला शिल्पापेक्षा दुसरी चांगली कुठली मुलगी मिळणार होती. ये, ये. अरे ये 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 ये. सावकाश आहे ना अरे. तिला. सावकाश. हा ये, बैस. बसा. बैस बैस. हा? सांभाळ. आ, बसा. आ. कशी काय तब्येत आता? हा? बरी आहे. फर्स्ट क्लास. चांगला आधार मिळाला एकमेकांना. नाही तर आम्ही ना शेंडा ना बुडखा आधांतरीलो. अरे या 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 या, थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. या या या.
सेक्रेटरी रामू आई, शिल्पाची तब्येत आता सुधारते. मग मी काय गावभर पेढे वाटू? अपेक्षित उत्तर. बघे तुमच्या 2 गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे आपण त्याला गुण म्हणू हवं तर. एक म्हणजे दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला सहभागी होता येत नाही, आणि दुसऱ्याचं दुःख समजत नाही. कसं काय आयुष्य जगता कुणास ठाऊक. हे बघा, असल्या फालतू गोष्टीत आनंद घेण्यासाठी माझ्यापाशी वेळ नाही. तुम्हाला वाटते तितकी फालतू गोष्ट नाही ती. अहो, अजय लग्न करतोय शिल्पाशी. काय? हम्म. विवेकनं एक मूर्खपणा केला म्हणून तू सुद्धा? आई, विवेकने मूर्खपणा केला असं तू म्हणतेस, आम्ही नाही. म्हणजे तू खरंच शिल्पाशी लग्न करणार आहेस? माझा विश्वास नाही बसत. ठीक आहे, मग 100 रुपयाचे पेढे विकत आणतो, गावभर वाटतो, मग तू विश्वास ठेवशील. हं? हार कुठे गेला? सेक्रेटरी, चौधरींनी दिलेला माझा नेकलेस कुठे गेला? मला माहित नाही मॅडम. म्हणजे शालू, शालूताई, शिल्पा, शिल्पाताई, रामू. रामू भैया, रामू. काय झालं आईसाहेब? काय ग? माझा इथला हार कुठे गेला? हॉस्पिटलचं बिल चुकता करण्यासाठी पैसे काढायला तू आलीस, त्यावेळेला हार इथं होता. पण आईसाहेब मी का आता का दात खेळी बसली? म्हणजे मी तो हार चोरला असं म्हणायचंय तुम्हासनी? हो, चोर ती चोर, वर शिरजोर. नाही आईसाहेब, मी चोरी केली नाही. मी चोरी केली नाही. आईसाहेब माझं ऐका. हे बघ, सरळ कबूल कर मी हार चोरला म्हणून. मी तुला माफ करेन. नाही हो, मी खरंच नाही हार चोरला. अगं धक्के मारून तुला घराबाहेर हाकलून काढेन. हा, आणि जगाला 100 वेळेला ओरडून सांगेन तू चोर आहेस, चोर. तुझ्याशिवाय दुसरं हे साहस कोणीही करू शकणार नाही. सेक्रेटरी, हा? पोलिसात कळवायला हवं. हो. चाल पोलिसात कळवायला हवं. चालतेस की नाही? चोर कुठची? हे झाली. नाही तुला इंगा दाखवला तर नावाची वंदना नाही. काय वाटतं नाही तुला? हा? माझ्यावर हंटर उघडणारी तू आता का मान खाली घालतेस? आतापर्यंत घरात कधी चोरी झाली नाही. तू आल्यावर कशा चोऱ्या व्हायला लागल्या? चाल निघेतून. आईसाहेब, मी खरंच सांगते, तुमची शपथ घेऊन सांगते, मी खरंच नाही हो चोरी केली. अरे वा, माझी शपथ काय? अगं मी मेले तर चांगलंच. तुला काय त्याचं? तुमची शपथ म्हणे. आई, काय चाललंय? बरं झालं अगदी वेळेवर आलास. इतके दिवस सांगत होते पण ऐकलं नाहीस. अगं पण काय झालं काय? मी कशाला सांगू? तूच विचार ना तिला आणि सांग तिला आपल्या तोंडानं गुन्हा कबूल कर म्हणून. गुन्हा? कसला गुन्हा? पैसे म्हणतात त्यांच्या तिजोरीतला हात मी चोरलाय म्हणून. साधा सुद्धा नाही, 2 लाखाचा. कळलं? पाहता काय असे? अजूनही सांगते गुन्हा कबूल कर, मी माफ करेन. शालू आणि नाही हो, मी खरंच हार नाही घेतला. पाहिजे तर झडती घ्या माझी. झडती? हा, झडती. आता तू म्हणतेस तर झडती घ्यायलाच हवी. पण काय ग, तू लपून ठेवलेला हार आम्हाला कसं काय मिळणार? हा नाही, तरी पण झडती घ्यायलाच हवी. चला रे सगळेजण. सेक्रेटरी, चला. रामू, जी. रामू झडती घे. हो. पाहिलं? हा घ्या पुरावा. इतके दिवस मी ओरडून सांगत होते, कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. शालू, हे तुझ्याकडे कसं आलं? मला काय बी माहित नाही. असं? मग तुला असं म्हणायचंय का आम्हीच हा हार तुझ्या कपाटात ठेवला आणि तुझ्यावर चोरीचा आळ घेतला म्हणून? पर मी कुठे असं म्हणले? विवेक, तुझा कोणावरती जास्त विश्वास आहे? जन्मदात्या आईवर की या चोरटीवर? आई, शालू असं काही करेल असं मला वाटत नाही.
मग काय मी खोटं बोलतेय? आई तुझ्यावर माझा विश्वास आहे ग. बस बस, हा विषय इथेच संपला. सेक्रेटरी, हं? पोलिसात फोन करा. पोलीस? नाही गाई, अगं घरच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण हे प्रकरण इथेच संपलं असं समजूया ना. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. चला हो,